बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। केवळ तांत्रिक कारणांमुळे ते ठाकरे गटात असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। राज्यात एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असताना गिरीश महाजन यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानं राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। मंत्री गिरीश महाजन आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत। शनिवारी सकाळी महाजन यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त दावा केलाय। काँग्रेससह सर्वच पक्षांचे लोक भाजपमध्ये यायला तयार आहेत। विशेषतः ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, पण काही तांत्रिक कारणांमुळे ते अजूनही ठाकरे गटातच आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटातील अनेक जण भाजपात आल्याचं दिसतील असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेबाबत गिरीश महाजन यांना विचारलं असता त्यांनी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार शब्दात टीका केली। संजय राऊत हे सगळे मंत्रिमंडळ हटवायला बसले आहेत। त्यांना वाटतं यांचं मंत्रिमंडळ जावं आणि आमचं मंत्रिमंडळ यावं। संजय राऊत यांना कोण विचारतं असा सवाल करत वायफळ बडबड करायची, खोटं बोलून रेटून न्यायचं हा संजय राऊत यांचा धंदा झाला असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली। राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी शो नाही तर विकासाचा रोड शो असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी गुब्बारा शब्द वापरला होता। यावरून बावनकुळे यांनी पलटवार केला आहे। या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। यामध्ये त्यांनी म्हटले की जनतेने निवडणुकीत 10 वेळा तुमच्या पक्षाचा हवेचा फुगा फोडला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे। देशाच्या 140 कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदीजींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिले। त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे। राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की आदरणीय मोदीजी शो नाहीत तर ते विकासाचा रोड शो आहेत। मोदीजी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखलं आहे। तुम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाठी गुब्बारा हा शब्द वापरताय, पण जनतेनं निवडणुकीत 10 वेळा तुमच्या पक्षाचा हवेचा फुगा फोडला आहे। राहुल गांधी हा देश तुमच्या भाषणावर चालत नाही, तो आकड्यांवर, कामावर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे। देशातील तब्बल 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळालं आहे। केंद्रातील मोदी सरकारने 80 कोटीहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली। ही फक्त आकडेवारी नाही तर कोट्यावधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे। लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेत। प्राईम फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात। यामधील देशातील 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समिती यांना हा पुरस्कार दिला गेलाय। विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील 7 खासदारांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून हे पुरस्कार पटकावलेत। या 7 खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंगाप्पा बारणे, भाजपच्या स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड आणि भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे। संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समित्यांना 2025च्या संसद रत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आलाय। हे पुरस्कार संसदेतील सक्रियता, वादविवाद, सहभाग, प्रश्न विचारणं आणि कायदेविषयक कामात योगदान या आधारावर दिले जातात। हा पुरस्कार प्राईम पॉइंट फाउंडेशननं सुरू केला। या वर्षीच्या विजेत्यांची निवड राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीनं केली। ते म्हणाले की लोकशाही बळकट करण्यासाठी संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात। संसदीय लोकशाहीत उल्लेखनीय आणि शाश्वत योगदान दिल्याबद्दल 4 खासदारांना विशेष सन्मानित केलं जाईल। प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या मते हे 4 खासदार 16व्या आणि 17व्या लोकसभेत संसदेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये देखील आहेत आणि त्यांच्या चालू कार्यकाळात सतत सक्रिय आहेत। विधिमंडळात ऑनलाईन पत्ते खेळण्याच्या व्हिडिओमुळे संकटात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेऊन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती दूर होऊ दे असे साकडे घातले आहे।
त्यांच्या या शनी दर्शनाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान अडचणीत सापडलेल्या सर्वांना शनिदेवाची आठवण होते असा टोला रोहित पवारांनी या प्रकरणी कोकाटेंना हाणला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी देशातील एकमेव साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी मांडळ येथील शनी मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. शनिवारी शनिदेवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा अर्चा केल्यामुळे मागे लागलेली साडेसाती अर्थात इडापिडा दूर होते अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे कोकाटे यांनी आज शनिवारच्या मुहूर्तावर शनिदेवाचे दर्शन घेऊन त्याची पूजा केल्यामुळे त्यांच्यावरील राजीनाम्याची संभाव्य कारवाई टळते काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपण शनिदेवाकडे सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती दूर होण्याचे साकडे घातल्याचे स्पष्ट केले. आपल्या सर्वांवरील दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट हो अशी मी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर आमच्यासारख्यांच्या जीवनातही काही संकटे असतील तर ती सुद्धा दूर व्हावी अशी प्रार्थनाही मी शनीश्वर महाराजांच्या चरणी केली असे ते यावेळी बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं वाटोळ झाल्याचं मान्य केल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणी त्यांनी अजित पवार यांच्या एका व्हायरल व्हिडिओचा दाखला दिलाय. त्यात अजित पवार हिंजवडीचा आयटी पार्क महाराष्ट्रातून बाहेर जात असून आपलं वाटोळ झाल्याचं म्हणताना दिसून येत आहे. अजित पवार यांनी शनिवारी सकाळी पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना एका मुद्द्यावरून खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी हिंजवडीचा आयटी पार्क महाराष्ट्राबाहेर जात असल्याचं विधान केलं. धरणं करताना मंदिरं जात नाहीत का? पण तुम्हाला जे सांगायचंय ते सांगा, मी ऐकतो, पण मला जे करायचंय तेच मी करीन. अहो आपलं वाटोळ होतंय, हिंजवडीचे सर्व आयटी पार्क बाहेर चालले, तुम्हाला इकडं काय पडलं असं ते म्हणाले. अजित पवार यांच्या या विधानावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारनंच महाराष्ट्राचं वाटोळ झाल्याचं मान्य केल्याचा दावा केलाय. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच, आपलं वाटोळ झालंय हे अजितदादा यांनीच मान्य केलं हे उत्तम. फक्त कॅमेरा बंद केल्यानं सरकारचं अपयश लपून राहत नाही. परराज्यात गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरची लागलेली वाट, ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, भिकारी झालेलं सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचं बेधुंद वागणं हे राज्याचं वाटोळ होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे. ही सर्व परिस्थिती आणि विकासाचा खोटा ढोल तुम्ही वाजवत आहे हे सत्य जनतेला पण आता दिसतंय. महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणलाय, यासाठी त्यांचे आभार असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन 10 महिने झाले, मात्र अजूनही मंत्र्यांमधील अंतर्गत कुरबुरीमुळे सरकार अडचणीत येताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात विभागीय बैठकीवरून थेट मानापमान नाट्य रंगले आहे. माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विभागीय बैठक घेतली होती. या बैठकीवर नाराजी व्यक्त करत मंत्री संजय शिरसाट यांनी मिसाळ यांना थेट पत्र पाठवले. त्यात स्पष्ट शब्दात लिहिले की तुम्ही माझ्याकडील विषयांवर बैठक घेतलीत, पुढे अशा बैठका माझ्या अध्यक्षतेखाली घेतल्या जाव्यात. शिरसाटांना प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की मी बैठक घेण्यासाठी अधिकृतपणे पात्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्र्यांना विभागीय आढावा घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मी कुठल्याही निर्णयात ढवळाढवळ केलेली नाही. माझ्याकडे असलेल्या खात्यांशी संबंधित बैठका घेण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. शिरसाट मिसाळ यांच्या वादाचे मूळ 11 मार्च 2025च्या शासन निर्णयात आहे. यानुसार सामाजिक न्याय विभागातील विषयांचे वाटप मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यात विभागण्यात आले आहे. याच आदेशांचा आधार घेत शिरसाट यांनी बैठकींच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. दरम्यान मिसाळ यांनी केवळ शिरसाट यांच्या पत्राला उत्तर दिले नाही, तर त्यांनी तो वादग्रस्त मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करताना काही चुकीचे होत असेल तर मुख्यमंत्री कार्यालय निर्णय देईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेलची हवा खाणाऱ्या वाल्मिक कराडचा माझ्या समोरच एका माणसाला फोन आला होता असा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे बीड जिल्हा कारागृहातील कथित कुरापतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या बीड जिल्हा कारागृहात खडी फोडतोय. त्याला तिथं व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला जातो, पण पुढे काहीच होत नाही. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी शनिवारी इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत उपरोक्त दावा केलाय. मुंबई उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी प्रकरणात धनंजय मुंडे यांना कथित क्लीन चिट दिली आहे.
दानवे यांनी यावर भाष्य करताना राज्याच्या कृषी खात्यात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालाय असं ते म्हणाले. राज्याच्या कृषी खात्यात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालाय. आता ही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही चालवतोय. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला वाल्मिक कराडचा जेलमधून फोन आला होता. मी हे 3 महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या कनिष्ठ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावरही भाष्य केलं. या प्रकरणी त्यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधत अप्रत्यक्षपणे मिसाळ यांची पाठराखण केली. गेल्या काही महिन्यापासून भाजपसह महायुती सरकारमधील अनेक नेते विविध प्रकरणामुळे अडचणीत सापडले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. महायुती सरकारमधील मंत्र्यांनी कसे वागावे, इथपासून सर्व काही शिकवावे लागणार आहे, हे सांगण्याची वेळ आली आहे. हे दुर्दैव आहे असा टोला थोरात यांनी लगावला. बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारच्या घोषणाबाजी आणि प्रत्यक्ष कृतीमधील फरक स्पष्ट करत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत फसवले. आमदारांच्या आपापसातील मारामाऱ्या सुरू आहेत. मंत्र्यांना नीट वागता येत नाही. हे दुर्दैवाने आता सांगावे लागत आहे. अनेक मंत्री पैशाचे घोटाळे करत आहेत. भ्रष्टाचार सुरू आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही केवळ सत्तेसाठी एकत्र आली आहे आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे असा घणाघात त्यांनी केला. बाळासाहेब थोरात म्हणाले की मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची वेळ येते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चुकलेच आहेत. अनेक मंत्री घोटाळे करत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत. आमदारांचा गोळीबार, मारामारी, सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये सुरू असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे असेही थोरात यांनी म्हटले आहे.